कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्ही जर फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल तर तुम्हाला M2 हा सब्जेक्ट आहे. M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि या अप्लाइड मॅथमॅटिक्सचे आपण YouTube वरती ऑलरेडी 11 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे या व्हिडिओ सोबत तुमची व्यवस्थित लिंक लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 28. याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये टोटल 27 प्रॉब्लेम्स आपण कव्हर करून दिलेले आहेत. तर प्रॉब्लेम नंबर 28 आहे इंटिग्रेशन इन ब्रॅकेट a raised to x plus b raised to x होल स्क्वेअर अपॉन a raised to x into b raised to x into dx. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप आपली नेहमीप्रमाणे काय करायचं रे बाळांनो, पहिलं सर दिलेलं प्रॉब्लेम I इक्वल्स टू लिहून घ्या. आता तुम्हाला सुद्धा पाठ झालेला आहे. ठीक आहे. तर आपली प्रोसिजर फॉलो करायची. चला मग काय करूया आपण, I इक्वल्स टू इंटिग्रेशन इन ब्रॅकेट a raised to x plus b raised to x होल स्क्वेअर अपॉन a raised to x into b raised to x into dx. ठीक आहे. लिहून घेतलं जशास तसं. मग आता नेक्स्ट काय करायचं रे बाळांनो, तुम्हाला बघा इथं बघितल्यानंतर काही समजत आहे का? ठीक आहे. हा, काही समजत आहे का? तर तिथं हे बघितल्यानंतर, ही टर्म बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे, सर ह्या ठिकाणी आम्ही a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो. ठीक आहे. मग आपण काय करूया, a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे मग? हा चला बघा, a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे सर? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. हा, ह्या ठिकाणी a म्हणजे काय आहे, a रेस टू x आहे. b म्हणजे काय आहे, b रेस टू x आहे होल स्क्वेअर. मग काय येईल इथं, a रेस टू x होल स्क्वेअर प्लस 2a. हा, a म्हणजे काय आहे, a रेस टू x इंटू b म्हणजे काय आहे, b रेस टू x प्लस b स्क्वेअर म्हणजे काय, b रेस टू x स्क्वेअर. ठीक आहे. बघा ह्या ठिकाणी a म्हणजे काय आहे, a रेस टू x आणि b म्हणजे काय आहे, b रेस टू x. बघा हा फॉर्म्युला आहे, त्याच्या फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करून घेतलं. मग याला सॉल्व्ह करून घ्या. हा, याला जर सॉल्व्ह केलात तर काय येते, a रेस टू x, x म्हणजे a रेस टू काय येईल रे ह्या ठिकाणी, हा a रेस टू x स्क्वेअर. ठीक आहे. a रेस टू x स्क्वेअर म्हणजे हे a रेस टू 2x येईल प्लस 2 इंटू a रेस टू x इंटू b रेस टू x इंटू b रेस टू 2x येईल, किंवा b रेस टू x इंटू b रेस टू x असं सुद्धा लिहिलं तरी चालते. ठीक आहे. मग ह्याच्या ऐवजी हे इन ब्रॅकेट a रेस टू x प्लस b रेस टू x होल स्क्वेअर जो आहे त्याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, ही टर्म लिहू शकतो. ठीक आहे. हा बघा ह्या ठिकाणी इंटिग्रेशन, हा याच्या ऐवजी हे लिहू शकतो मी, हा a रेस टू 2x प्लस 2 इंटू a रेस टू x इंटू b रेस टू x प्लस b रेस टू 2x अपॉन a रेस टू x इंटू b रेस टू x इंटू dx. राईट. मग आता काय करायचं, बघा इथं प्लस आहे, ह्या ठिकाणी प्लस आहे, म्हणजे a रेस टू x इंटू b रेस टू x ह्या टर्मनं सगळ्यांना आपल्याला डिव्हाइड करता येते, म्हणजे इंटिग्रेशन पण सेपरेट करता येते. मग करून घेऊया. इंटिग्रेशन a रेस टू 2x अपॉन a रेस टू x इंटू b रेस टू x इंटू dx प्लस आता हा 2 काय करूया, लगेच आपण त्याला कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर लिहून घेऊया. राईट. मग इथं शिल्लक काय राहिलं, a रेस टू x इंटू b रेस टू x अपॉन a रेस टू x इंटू b रेस टू x इंटू dx. राईट. हा प्लस इंटिग्रेशन b रेस टू 2x अपॉन a रेस टू x इंटू b रेस टू x इंटू dx. ठीक आहे. बघा ह्या टर्म्स लिहून घेतलं. इथं ऍडजस्टमेंट महत्वाची आहे, हे समजलं. इथं फॉर्म्युला यूज केलं, मग आपल्याला एक एक्सप्रेशन मिळालं, ते एक्सप्रेशन इथं ठेवलं आणि सेपरेट लिहून घेतलं. ठीक आहे. मग आता काय करायचं कोण सांगते, सर जे कॅन्सल होते त्यांना कॅन्सल करा. ठीक आहे. चला कॅन्सल करूया. मग हा बघा a रेस टू 2x आहे, ह्या a रेस टू 2x ला मला असं लिहिता येते a रेस टू x इंटू a रेस टू x लिहिता येते.
असं जर लिहिलं मी तर इथं काय होते, हा तर a रेस टू एक्स कॅन्सल होते, म्हणजे a रेस टू 2x आहे, म्हणजे इथला एक कॅन्सल होऊन जातो, म्हणजे शिल्लक काय राहील, a रेस टू x राहील, म्हणजे इथला एक a रेस टू x आणि इथला a रेस टू x कॅन्सल झाला. ठीक आहे, a रेस टू x इंटू b रेस टू x अपॉन a रेस टू x इंटू b रेस टू x हे दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होतील. हा, ह्या ठिकाणी b रेस टू 2x आहे, ह्या b रेस टू 2x ला मला असं लिहिता येते b रेस टू x इंटू b रेस टू x, राईट. मग इथला एक b रेस टू x आणि इथला एक b रेस टू x कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं शिल्लक काय राहिला, फक्त b रेस टू x, इथं काय शिल्लक राहिलं a रेस टू x. ठीक आहे, मग आता सेकंड स्टेप आपण नेक्स्ट स्टेप जे आहे ते सॉल्व्ह करूया. हा, शिल्लक जे काय राहिलेलं आहे ते लिहून घेऊया. इंटिग्रेशन बघा, इथला एक कॅन्सल झाला, इथला एक कॅन्सल झाला, म्हणजे वरती न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिला रे, a रेस टू x शिल्लक राहिला सर, त्याच्या अपॉन b रेस टू x, राइट, a रेस टू x अपॉन b रेस टू x इंटू dx प्लस 2 इंटिग्रेशन. हा, इथं काहीच नाही, म्हणजे ह्या ठिकाणी 1 शिल्लक राहील, 1 इंटू dx प्लस हा प्लसला साईन जशाच तसा, इथं काय शिल्लक राहिलं, b रेस टू x एकच कॅन्सल झाला, एक शिल्लक राहिलं, म्हणजे न्यूमरेटर मध्ये इंटिग्रेशन b रेस टू x एक शिल्लक राहिला, हा b रेस टू x कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक काय राहिलं, फक्त a रेस टू x शिल्लक राहिलं इंटू dx, राईट. हा, चला बघा आपण काय केलं, जे कॅन्सल टर्म केलेले आहेत, जे रिमेनिंग टर्म शिल्लक राहिलेले आहेत ते इथं लिहून घेतलेलं आहे. मग आता याला मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन a बाय b रेस टू x इंटू dx प्लस 2 इंटिग्रेशन 1 इंटू dx म्हणजे dxच येणार आहे, राईट, dx. हा, 1 इंटू dx म्हणजे dxच, हा 2 इंटिग्रेशन dx प्लस इंटिग्रेशन b बाय x रेस टू b बाय a रेस टू x इंटू dx. ठीक आहे, बघा मी काय केलं, हे a रेस टू x अपॉन b रेस टू x आहे, तर a बाय b रेस टू x लिहून घेतलं. हे b रेस टू x अपॉन a रेस टू x आहे, तर त्याला काय लिहिलं, b बाय a रेस टू x इंटू dx लिहिलं, राईट. मग आता कोणता फॉर्म्युला वापरायचा, इथं आपल्याला दोन फॉर्म्युले वापरावे लागतील. कोणते दोन फॉर्म्युले, बघा ह्या ठिकाणी फर्स्ट फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, आपल्याकडे इंटिग्रेशन a रेस टू x चा फॉर्म्युला आहे, a रेस टू x इंटू dx काय आहे, हा a रेस टू x अपॉन लॉग a प्लस c. ठीक आहे, आणि दुसरा फॉर्म्युला कोणता रे, इंटिग्रेशन dx इक्वल्स टू x प्लस c, हा दुसरा फॉर्म्युला आहे. या दोन फॉर्म्युल्याचा यूज इथं करायचा आहे. पण सर इथं तर a रेस टू x आहे आणि इथं a बाय b रेस टू x आहे. विद्यार्थी मित्रांनो, a म्हणजे इथं a बाय b कन्सिडर करा. ठीक आहे, ह्या ठिकाणी a म्हणजे b बाय a कन्सिडर करा आणि फॉर्म्युल्याचा यूज करा. ठीक आहे, आता काही ठिकाणी जसाच तसा येणार आहे का, नाही, काही ऍडजस्टमेंट करून आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागणार आहे. ठीक आहे, या पर्टिक्युलर केस मध्ये आता फॉर्म्युला इथं काय तयार होईल, मग हा इंटिग्रेशन a म्हणजे इथं काय आहे, a बाय b रेस टू x आहे इंटू dx, राईट. a रेस टू x, a म्हणजे काय आहे, a बाय b रेस टू x अपॉन लॉग a म्हणजे काय, a बाय b. ठीक आहे, या पहिल्या ह्याच्यासाठी हे रिझल्ट येईल a बाय b रेस टू x अपॉन लॉग a बाय b. इथं काय येईल रे, हा याच्यासाठी काय येईल, जर समजा a म्हणजे b बाय a जर म्हणलो, ठीक आहे, a रेस टू x म्हणजे काय, b बाय a रेस टू x इंटू dx. ठीक आहे, मग काय येईल, हा बघा इंटिग्रेशन फॉर्म्युले तयार करायला होतं आपण, b बाय a रेस टू x इंटू dx काय येईल, a रेस टू x, a म्हणजे काय आहे, b बाय a आहे, राईट, b बाय a रेस टू x अपॉन लॉग, हा लॉग a म्हणजे काय आहे इथं, b बाय a प्लस c. ठीक आहे, मग हे जे काही आपल्याला हे आन्सर मिळालेले आहेत, आता डायरेक्ट तुम्ही इथं सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, घेतल्यानंतर काय येईल, मग चला सॉल्व्ह करून घेऊया आपण. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन
a/b⁴ into dx काय आलं हा a/b⁴ अपॉन log a/b हा हे प्लस जशास तसं हा 2 कॉन्स्टंट जशास तसं dx काय आहे इंटिग्रेशन ऑफ dx काय येते रे बाळांनो x येते म्हणजे हा 2x झाला प्लस हे प्लस साइन इथलं जशास तसं घेतलं इंटिग्रेशन ऑफ b/a⁴ into dx काय आलं b/a⁴ अपॉन log b/a + c मग लिहून घ्या b/a⁴ अपॉन log b/a + c ठीक आहे। आता याला काही करता येते का आपल्याला ठीक आहे काही करता येते का एवढं जरी लिहिलात तरी सफिशियंट आहे। मग जे काही फायनल आन्सर तुम्हाला हे मिळालेलं आहे i = लिहून घ्या आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाका ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। तर सिंपल प्रॉब्लेम आहे फक्त आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला a + b² चा फॉर्म्युला वापरायचं समजलं पाहिजे। त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन करायचं मग याच्या ऐवजी ही व्हॅल्यू इथं ठेवायची आणि सेपरेट डिवाइड करायचं जे काही कॅन्सल होतात टर्म त्या कॅन्सल करून टाका आणि रिमेनिंग टर्म राहिलेल्या जे काही शिल्लक राहतात रिमेनिंग टर्म ते लिहून घ्या। मग आपल्याला फॉर्म्युला ह्या स्टेपला अतिशय महत्त्वाचा आहे फॉर्म्युला कोणता यूज करायचा तर आता ह्या ठिकाणी जशास तसा फॉर्म्युला आहे का थोडीशी ऍडजस्टमेंट आहे। आपल्याकडे फॉर्म्युला कोणता होता a⁴ into dx चा फॉर्म्युला होता a⁴ अपॉन log a पण आपल्याला इथं a म्हणजे a/b म्हणावं लागेल आणि ह्या ठिकाणी a म्हणजे b/a म्हणावं लागेल मग ही ऍडजस्टमेंट करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो असेच आपण YouTube वरती भरपूर व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर तुम्ही आपल्या ह्या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। आणि काही विद्यार्थ्यांना जर हा कोर्स घ्यायचा असेल तुम्हाला शिकवलेलं व्यवस्थित समजत असेल तर पूर्ण तुम्ही हा M2 चा कोर्स घेऊ शकता ते पण अतिशय कमी फीस मध्ये। फीस आहे फक्त 999 रुपये सध्या ऑफर सुरू आहे। ओरिजिनल प्राइस त्याची 3000 रुपये आहे पण सध्या ऑफर असल्यामुळे खूप कमी फीस मध्ये तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल सर हा कोर्स आम्हाला घ्यायचा आहे मग आम्ही काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासेस ठीक आहे। तर त्या ॲपच्या लिंक वरती क्लिक करायचं आपल्या क्लासचा ॲप डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही रजिस्टर करा तुमचं नाव तुमचं कॉलेजचं नाव ब्रँच त्यानंतर तुमचं सेमिस्टर ठीक आहे। तर हे सगळं व्यवस्थित माहिती भरा त्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला 8 फोल्डर दिसतील तर रेकॉर्डेड कोर्सेस त्या फोल्डर मध्ये जायचं त्याच्यावरती क्लिक करायचं मग M2 तुम्हाला M2 अप्लाइड मॅथमॅटिक्सचा कोर्स दिसेल त्याच्यावरती क्लिक करा मग तिथं ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन मिळेल तुम्हाला तिथून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर जे व्हिडिओ त्या ठिकाणी अनलॉक आहेत लॉक आहेत ते अनलॉक होऊन जातील आणि तुम्हाला हा M2 चा कोर्स घेऊन व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा M2 चा कोर्स परचेस करू शकता आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तर ते दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या आणि जो आपला कोर्स आहे तो पण तुम्ही परचेस करू शकता। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कुठली स्टेप समजलं नसेल किंवा तुमचे पॉलिटेक्निक रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। तर तुमचा प्रत्येक कमेंट खूप माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहे। जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।